जालना महानगरपालिकेचे 2 लाचखोर अधिकारी 40,000ची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जालन्यात मोठी सापळा कारवाई, शहरात खळबळ. जालना शहरात भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई समोर आली आहे. महानगरपालिका जालन्याच्या अतिक्रमण विभागातील 2 लाचखोर अधिकाऱ्यांना तब्बल 40,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी जालना शहरातील मामा चौक ते कोलुतेली घाणा संघ परिसरातील नाल्यावर झालेलं अतिक्रमण हटवून नालेसफाई करण्याची मागणी मनपा प्रशासनाकडे केली होती. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेशही देण्यात आले होते, मात्र वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात होती. याच दरम्यान प्रभारी सहाय्यक अतिक्रमण पथक प्रमुख भाऊलाल चापा राठोड आणि सहाय्यक अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख शामसन कसबे यांनी काम करून देण्यासाठी 40,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदार यांनी याबाबत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर इथं तक्रार दाखल केली. त्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता दोन्ही अधिकाऱ्यांनी 40,000ची मागणी केल्याचं स्पष्ट झालं. यानंतर जालना शहरातील जुना मोंढा परिसरातील बाबा टी हाऊस इथं सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी शामसन कसबे यांनी तक्रारदाराकडून 40,000 रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकानं त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर भाऊलाल राठोड यांनाही ताब्यात घेण्यात आले. कारवाई दरम्यान आरोपींकडून लाचेची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली असून मोबाईलही जप्त करून तपास सुरू आहे. ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली, तर पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई पार पडली. दरम्यान कोणत्याही शासकीय कामांसाठी कायदेशीर शुल्काशिवाय लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान या कारवाईनंतर जालना शहर महानगरपालिकेच्या कारभारावर तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. शहरातील अनेक विभागांमध्ये भ्रष्टाचारानं खोलवर पाय पसरल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून कित्येक वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या काही अधिकाऱ्यांवर कोणाचाही धाक उरला नसल्याचं बोललं जात आहे. जालना मनपामध्ये पैसे दिल्याशिवाय काम होत नाहीत अशी भावना आता नागरिकांकडून उघडपणे व्यक्त होत असून विविध विभागांमधील अधिकारी आर्थिक व्यवहारांशिवाय काम पुढे सरकत नसल्याचे आरोपही नागरिकांकडून सर्रासपणे केले जात आहेत. त्यामुळे या सापळा कारवाईनंतर महानगरपालिकेच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.